नमस्कार मैत्रिणींनो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, एका रातीत मटकीला अगदी छान असे मोड आलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि अक्षरशः लांब लांब मोड आलेले आहेत. मस्तपैकी इथं मटकी घेतलेली आहे मी. त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला मिक्सर भाऊ. मिक्सरच्या भांड्यात आपल्याला टाकायचं आहे लसूण टाकल्याच्यानंतर मैत्रिणींनो, त्याच्यानंतर लगेच खोबरं टाकायचं आहे. पहा, हे बघा. आणि वाटण हे मी पूर्ण असं कच्चं घेतलं आहे बरं का. त्याच्यानंतर कांदा, त्याच्यानंतर कोथिंबीर पाहू शकता. पहा मैत्रिणींनो, त्याच्यानंतर थोडेसे धणे, कच्चे धणे. हे संपूर्ण वाटण आपण कच्चं घेतलेलं आहे. आता झाकण लावून वाटण अगदी माहीम असं वाटून घ्यायचं. चला, इथं कुकर ठेवला आहे. कुकरमध्येच आपल्याला भाजी करायची ही मटकीची छान अशी रस्सा भाजी बनवायची. आणि खरंच कुकरमधली भाजी अक्षरशः खूप छान होती. इथं मी 2 पळ्या मैत्रिणींनो तेल टाकलेलं आहे. तेल आपलं तापतच आलेलं आहे. पहा, त्याच्यानंतर जिरी मोहरी टाकायची. जिरी मोहरी छान तडतडून द्यायची. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला एक छोटा कांदा बारीक कट करून घेतलेला तो सुद्धा टाकायचा आहे. बघा, कांदा अगदी मस्त असा परतून घ्यायचा मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. जेवढा कांदा चांगला परतन तेवढा आपल्या भाजीला अगदीच छान चव लागणार. पहा, आणि कांदा अक्षरशः पूर्ण असा बारीक चिरून घ्यायचा. भाजी खरंच खूप छान होती. इथं आता कांदा परतलेला आहे संपूर्ण. इथं मसाले घेतलेत. पहा, सुके मसाले ते सुद्धा मी टाकून दिलेत. आणि पूर्ण आता मस्तपैकी असं मिक्स करायचं. पहा, हे मिक्स झालं की लगेच आपण जे वाटण वाटलं आहे ते आपल्याला टाकून द्यायचं. त्याच्यात वाटण अगदी चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं बरं का. कारण की वाटण हे कच्चं आहे मैत्रिणींनो, पाहू शकता. जेवढं वाटण परतता येईल तेवढं परतायचं मैत्रिणींनो. याच्यात मी थोडं पाणी घालून हे वाटण परतणार आहे. पहा, आणि रंग बी छान आला आहे. आणि पहा, तेलही मस्त सुटलं आहे. याच्यावर आता 2 मिनटं आपण झाकण ठेवूया, मग मसाला अगदीच छान तयार होईल. हे बघा, मस्त मसाला झालेला आहे. आता याला आपण 1-2-3 मिनटं चांगल्या पद्धतीने मिक्स करूया बरं का. जेवढं मिक्स करता येईल तेवढा मसाला अगदी छान होणार. आणि आपल्या मटकीच्या भाजीलासुद्धा खूप छान चव लागणार. मस्तपैकी हे मटकीचा रस्सा होणार बरं का. जास्त बी नाही रस्सा करायचा आपल्याला अगदी ग्रेव्ही टाईप ही मटकी करायची मैत्रिणींनो, पाहू शकता. चला, मसाला तर चांगलाच झालेला आहे. आता इथं चवीपुरतं मीठही घालून घेऊ आपण. मीठ घातल्याच्यानंतर पुन्हा आपण एकदा हलवून घेऊया. असं मस्त वाटण आपलं मैत्रिणींनो परतून निघालं, पाहू शकता तुम्ही. आणि ही भाजी कुकरमध्ये केली तर तिला आणखीनच चव लागते. आणि 5 मिनटाच्या आत ही भाजी मटकीची आपली तयार होती. पहा, मस्त मटकी धुवून इथं मी टाकलेली आहे. आणि खरंच असे कडधान्य खावा, खूप शरीराला फायदेशीर असतात. पूर्ण मटकी आता मी याच्यात मिक्स करून घेते. पहा, आणि पूर्ण मटकी मिक्स करून घेतल्यावर आपल्याला किती पाणी वाटायचं, किती भाजी लागते त्याच्या अंदाजेच पाणी वाटायचं. कारण की कुकरमधलं पाणी काय आटत नाही आहे, मापातच राहतं. पहा, इथं एक मिक्सरचा बाऊल वतलेला आहे मी मैत्रिणींनो. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकणार आहे आणि लगेच मी झाकण लावून घेणार आहे. पहा, आता याच्या 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. पहा मैत्रिणींनो, 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकरही अगदी थंड झाला आहे. चला उघडूया. पहा बरं आपली भाजी कशी दिसते. पहा, रंग काय सुंदर दिसतो आहे आपल्या भाजीचा. अशी मस्त भाजी झालेली आहे ना. चला ओतून दाखवते तुम्हाला. पहा, एकदम ग्रेव्हीदार मस्त अशी ही मटकीची भाजी आपली तयार झालेली आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. पहा, किती अप्रतिम भाजी झाली. जर तुम्हाला आजची ही मटकी रस्साची भाजी आवडली तर नक्कीच मला सांगा मैत्रिणी कशी वाटली. आणि नक्कीच एक लाईक, एक कमेंट करा. तुम्ही कुठून बोलता तेही मला सांगा मैत्रिणी. चला मग आपण उद्या भेटूया मैत्रिणी. बाय.